नमस्कार मित्रांनो, तर आपण ऐकत आहोत मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 9 वाचला होता। या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 10 वाचू। प्रकरण क्रमांक 10, बुरखाधाऱ्याचे पुनरागमन। मंदार पर्वताच्या खोल भागातून काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या मार्गावरून राजमिरवणूक बाहेर पडली। त्यावेळी महाराणी विरिणी यांनी काही क्षणांसाठी मिरवणूक थांबविण्याची विनंती केली। विरिणी, सती, शिव आणि नंदी रांगत रांगत बाहेर गेले आणि त्यांनी मंदार पर्वताने तोपर्यंत त्यांच्यावर धरलेल्या कृपाछत्रासाठी त्याची प्रार्थना केली। भब्रव्य हा अरिष्ट नेमी सैनिक त्यांच्याकडे अत्यंत दक्षतेने नजर ठेवून होता। तो 60 वर्षाचा होता। त्याने दाढी मिशा राखल्या होत्या। थोड्याच वेळात भब्रव्य विरिणीकडे आला आणि अत्यंत उतावीळपणे तो महाराणीला म्हणाला, महाराणी, आपल्याला आता त्वरित रथात बसलं पाहिजे। विरिणीने सरदारकडे पाहिले आणि मान हलवत ती उठून उभी राहिली। सती, शिव आणि नंदीही तिच्या पाठोपाठ गेले। तो तिचाच रथ आहे, विश्वधूम्न आपल्या महाराजाकडे वळत म्हणाला। त्याच्या सैन्यांची तुकडी त्या राजमिरवणुकीपासून सुरक्षित अंतरावर होती। अत्यंत घंटाट आणि सूर्यप्रकाशालाही आत शिरू न देणाऱ्या पाण्याच्या गच्च जाळीमुळेही त्यांचा सुगावा सूर्यवंशींना लागत नव्हता। ते या नैसर्गिक जंगलाचा स्वतःच्या ढालीसारखा वापर करून घेत होते। होय, ती बुरखाधारी आकृती म्हणाली। त्याची नजर शिवाच्या पिळदार शरीरावर फिरत होती। आपल्या हातातील दुर्बीण न वापरताही शिवाला पाहताच त्याच्या लक्षात आले होते की ब्रह्मदेवाच्या मंदिरात ज्याच्याशी त्याचे युद्ध झाले होते तो तोच योद्धा होता। तो माणूस कोण आहे? मला माहित नाही महाराज। तू त्याच्यावरच नजर ठेव। गेल्या वेळेचा आपला हल्ला निष्फळ ठरवणारा हाच तो माणूस आहे। गेल्या वेळेचा हल्ला फसण्याचे कारण म्हणजे तो हल्ला नियोजित नव्हता असे विश्वधूम्नाला सांगायचे होते। त्या जातीचा पत्ता न लागणाऱ्या माणसाची उपस्थिती ही त्या तुलनेत अगदीच नगण्य बाब होती। विश्वधूम्नाला आपल्या महाराजाने नुकताच घेतलेला अव्यवहार्य निर्णय अनाकलनीय वाटत होता। तो असे निर्णय कधीच घेत नसे। कदाचित आपले ध्येय अत्यंत जवळ येऊन ठेपल्यामुळे आता तो उतावळा झाला होता। त्यामुळेच त्याने चुकीचा निर्णय घेतला असावा असे त्याला वाटले। पण आपले विचार आपल्यापुरतेच ठेवण्या एवढा विश्वधूम्न नक्कीच चतुर होता। आपण हल्ला न करता गेला तासभर केवळ त्याचा पाठलाग करत आहोत महाराज। मागे असलेल्या अरिष्ट नेमींपासून आपण सुरक्षित अंतरावर आहोत। आपण हे झटकन उरकून आपल्या खबऱ्याची माहिती अचूक असल्याविषयी महाराणींना कळवू शकू। नाही, आपण आणखी काही तास वाट पाहणार आहोत। मंदार पर्वतापासून अर्ध्या तासाच्या अंतरापर्यंत तरी ते पोहोचले पाहिजेत। त्यांच्या आधुनिक रथांमधून ते तातडीने आणीबाणीचा संदेश पाठवू शकतात। मंदार पर्वतावरून त्यांची दुसरी कुमक इथं पोहोचण्याआधीच आपल्याला आपलं काम आटोपता आलं पाहिजे। होय महाराज, विश्वधूम्न म्हणाला। आपल्या महाराजाची डावेपचातील बुद्धी अद्याप चांगलीच शाबूत असल्याचे पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता। आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, मला ते सारं झटपट उरकायचं आहे, ती बुरखाधारी आकृती म्हणाली। आपल्याला जेवढा अधिक वेळ लागेल तेवढे आपले अधिक लोक जखमी होतील। होय महाराज। आता दिवसाचा तिसरा प्रहर सुरू झाला होता। जवळजवळ निम्मा प्रवास संपला होता। आता जेवणासाठी रथ थांबविण्यात आला होता। तिथला जंगलाचा थोडा भाग तोडला गेला होता, त्यामुळे तिथे अचानक हल्ला करणे अशक्य होते। महाराणींच्या सेविकेने झटकन जेवण बाहेर काढले आणि त्या मोकळ्या जागेत ती गरम करू लागली। राजघराण्यातील स्त्रिया आणि शिव रथाच्या पुढच्या भागात बसले होते। अर्थातच ते देवगिरीकडे तोंड करून बसले होते। भब्रव्य त्या कुरणाच्या उंच भागावर चढून उभा राहिला होता। तो सर्वत्र टेहळणी करत होता। राजघराण्यातील व्यक्तींशिवाय निम्मे अरिष्ट नेमीही जेवायला बसले। त्यावेळी उर्वरित अरिष्ट नेमी पहारा देत होते। शिव आणखी एकदा भात वाढायला सांगणार होता तेवढ्यात त्याला फांदी मोडून खाली पडल्याचा आवाज ऐकू आला। मध्येच थांबून त्याने अधीरतेने दुसरा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला, पण कोणताच आवाज ऐकू आला नाही। त्याच्या अंतःप्रेरणेवरून त्याच्या लक्षात आले होते की तिथे कोणीतरी होते आणि आपण चूक केल्याची खात्री पटल्यामुळे ते आता शांत बसले होते। शिवाने सतीकडे पाहिले। तिनेही तो आवाज ऐकला होता का हे त्याला जाणून घ्यायचे होते। तीही रस्त्याच्या खालच्या बाजूला वाकून पाहत होती। त्या मोडलेल्या फांदीवर एखादे पाऊल पडावे तसा चुरचुर असा आवाजही झाला। अत्यंत दक्षतेने ऐकणाऱ्याखेरीज हा आवाज इतर कोणाच्या लक्षातही आला नसता।
शिवाने झटकन आपले ताट खाली ठेवले आणि आपली तलवार उपसली. त्याने आपल्या पाठीवर ढाल बांधली. भब्रव्याने शिवाला पाहिले आणि त्यानेही आपली तलवार उपसली. त्याने तातडीने आपल्या सैनिकांना हातानेच खून केली. सर्वांनीच आपापल्या तलवारी उपसल्या. अरिष्ट नेहमी क्षणार्धात युद्धासाठी तयार झाले. सती आणि नंदी यांनीही आपापल्या तलवारी म्यानाबाहेर काढल्या आणि त्यांनीही आपापल्या पारंपरिक युद्धाच्या जागा घेतल्या. सती वळून न पाहता वीरिणीला म्हणाली, आई, कृपा करून इथंच बसून राहा आणि आतल्या बाजूनं कुलूपला घालून घे. सर्व दासींनाही आत घे, पण त्याआधी त्यांना आपल्या रथाच्या घोड्यांना सोडून द्यायला सांग. आपण माघार घेणार नाही आणि त्याचप्रमाणे तुला त्यांना पळवता येऊ नये याचीही खबरदारी घेणार आहोत. तूही माझ्या बरोबरच ये सती, वीरिणी अजिजीच्या सुरात म्हणाली. तिच्या दासी तोपर्यंत आत येऊ लागल्या होत्या. नाही, मी युद्धात भाग घेणार आहे. त्वरा कर, कदाचित आपल्याकडे फारसा वेळ असणार नाही. वीरिणी धावतच रथात गेली. तिच्या पाठोपाठ तिच्या दासी झटपट आत शिरल्या. त्यांनी आतून रथाला कुलूप लावून घेतले. थोड्याच अंतरावर भब्रव्य हळू आवाजात आपल्या सैनिकाला सांगत होता, मला त्यांच्या कल्पृत्या चांगल्याच माहिती आहेत. मी त्या भेकड्यांना दक्षिण सरहद्दीवर पाहिलं होतं. ते सुरुवातीला अतिरिक्त आत्मघाती तुकडीत पाठवून देतात. त्यामुळे आपल्याला ते माघार घेतात असं वाटतं, पण ते त्यांचा कांगावा असतो आणि त्याच वेळी ते आपल्याला त्यांच्या भक्कम पकडीत पकडू पाहत असतात. मला नुकसानाची पर्वा नाही. आपण त्या हरामखोरांचा पाठलाग करूया आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला यमसदनाला पाठवूया. त्यांनी अरिष्ट नेमींच्या अंगावर धावून येण्याची चूक केली आहे. त्यांना ती निस्तारावीच लागेल. दरम्यानच्या काळात शिव सतीकडे वळून काळजीयुक्त आवाजात कुजबुजत म्हणाला, मला वाटतं यावेळी केवळ हल्ला करण्याऐवजी त्यांना आणखी काहीतरी महत्वाचं काम साध्य करायचं असावं. राजकुटुंबाशिवाय अन्य कोणतीही गोष्ट अधिक महत्वाची नाही. आपण रथात थांबावं आणि प्रतीक्षा करावी असं तुला वाटतंय का? सतीची नजर आश्चर्याने शिवावर खिळून राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची वेदना पसरली. क्षणार्धात त्या वेदनेच्या लाटेची जागा निश्चयाने घेतली. ती म्हणाली, मीही युद्धावर येणार आहे. हिचं काय बिनसलंय? मी जे काही सांगितलं ते पूर्णपणे तर्कनिष्ठ होतं. शत्रूचा मुख्य हेतू त्यांना साध्य करणं कठीण व्हावं आणि त्यांनी हरावं यासाठीच मी ही योजना करत होतो. शिवाच्या मनात आले. शिवाने निमिषार्धात आपल्या मनातील विचार झटकून टाकले आणि त्याने आपले लक्ष रस्त्यावर केंद्रित केले. शत्रूकडून थोडीशी तरी हालचाल होण्याची वाट उर्वरित सैन्य पाहत होते. त्यांनी संघर्षासाठी तयारी केली होती. आता फक्त शत्रूने हालचाल करण्याचीच गरज होती. कदाचित आपला गैरसमज झाला असेल असे त्यांना वाटू लागले होते. तोच खालच्या रस्त्यावरून शंखध्वनी ऐकू आला. मंदार पर्वताच्या दिशेने तो ध्वनी आला होता. शिवाने वळून पाहिले, पण तो जागचा हलला नाही. ज्या कोणी तो शंखध्वनी केला होता ते त्यांच्या दिशेने जोरात चालून येत होते. शिवाने तो कर्णकटू आवाज ऐकला होता, पण त्याला त्याचा अर्थ समजला नव्हता. पण दक्षिण सरहद्दीवर लढाई केलेल्या अरिष्ट नेमींना ते नेमके काय होते हे समजले होते. तो नागध्वनी शंखाचा आवाज होता. नाग लोकांच्या हल्ल्याच्या वेळी तो वाजवला जात होता. आता भब्रव्य लढाईसाठी उतावीळ झाला होता, पण तरीही तो आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सैनिकांना योग्य त्या सूचना देण्यास विसरला नाही. त्याने आपल्या सहाय्यकाला सूचना दिली त्याप्रमाणे तो रथाजवळ गेला आणि त्या खालचा लाल रंगाचा डब्बा त्याने ओढून बाहेर काढला. त्याला लाथीनेच उघडून त्या सहाय्यकाने त्याच्या बाजूने बटन दाबले. त्या डब्यातून चिमणीसारखी दंडगोलाकार रचनाकृती बाहेर पडली. ती जवळजवळ 25 फूट उंच होती. त्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे देवगिरी आणि मंदार पर्वत अशा दोन्ही ठिकाणी युद्धाचा संदेश पोहोचला होता. आजूबाजूच्या जंगलात तो धूर लुप्त न होता थेट वरच पोहोचत होता. त्यामुळे तो संदेश दोन्हीकडे खात्रीपूर्वक पोहोचणार होता. त्या सैनिकाने आगीतून फांदी बाहेर काढली आणि त्या डब्याच्या उजवीकडच्या शेवटच्या 4 कप्प्यांमध्ये ती सरकवून ठेवली. चिमणीतून लाल रंगाचा धूर बाहेर पडू लागला. त्यामुळे सर्वोच्च पातळीवरच्या धोक्याचा संदेश दोन्ही ठिकाणी पोहोचला होता. तिथपर्यंत मदत पोहोचण्यास किमान 6 तास तरी लागणार होते. भब्रव्याला इतका वेळ हे युद्ध चालू द्यायचे नव्हते. त्याला प्रत्येक नाग व्यक्तीला आणि त्यांच्या बरोबर आलेल्या चंद्रवंशींना ठार करायचे होते. त्यानंतर मंदार पर्वताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने हल्ला झाला. सुरुवातीला चंद्रवंशींची 10 जणांची तुकडी अरिष्ट नेमींवर चालून आली. त्यांच्यापैकी एकाच्या हातात नाग लोकांचा शंख होता आणि तो शंख तो पोटतिकडीने वाजवत होता. दुसऱ्याने आपले डोके आणि संपूर्ण चेहरा कापडाने झाकून घेतला होता. फक्त एका फटीतून त्याचे डोळे तेवढे चमकत होते. तो स्वतःच नाग होता.
शिव आपल्या जागेवरून हलला नव्हता. आता युद्ध राजरथाच्या अगदी जवळ आले होते. ते फक्त 10 चंद्रवंशीच होते. अरिष्टनेमींना पाठबळाची आवश्यकताच नव्हती. सती आणि नंदी यांना ते जिथे होते तिथे थांबण्याची खूण शिवाने केली. सतीने लगेच ते मान्य केले, कारण तिलाही हा हल्ला निष्फळ ठरवायचा होता. युद्ध थोडा वेळच झाले, पण ते तुंबळ युद्ध होते. चंद्रवंशी सैनिक अत्यंत शौर्याने लढले होते, पण ते अत्यल्प होते. भृभ्यच्या अपेक्षेप्रमाणेच त्यांना झटपट हरवता आले होते. त्या सर्वांनी शरणागती पत्करली. त्यांच्या पाठोपाठ असलेल्या सगळ्यांनाच ठार मारा, भृभ्याने हुकूम दिला. शरण आलेल्या सर्वच चंद्रवंशींना मारण्यासाठी अरिष्टनेमी भराभरा पुढे सरसावले. तेवढ्यात शिव मोठ्याने ओरडला, नाही, इथंच थांबा, त्यांचा पाठलाग करू नका. काही अरिष्टनेमींनी त्यांचा हुकूम ऐकला होता, पण तोपर्यंत अरिष्टनेमींपैकी अनेक जणांनी पाठलाग सुरूही केला होता. आता त्या मोकळ्या पठारावर सती, नंदी आणि फक्त 25 सैनिकांसह शिव थांबला होता. शिव देवगिरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने वळला. तिथूनच त्याला सुरुवातीला फांदी मोडल्याचा आवाज ऐकू आला होता. तो पुन्हा एकदा उर्वरित अरिष्टनेमींना पाहण्यासाठी वळला. आपल्या पाठीमागच्या बाजूला इशारा करत तो शांत आणि स्थिर आवाजात म्हणाला, इथूनच खरा हल्ला सुरू झाला होता. त्या दिशेकडे तोंड करून 4-4च्या गटानं उभे राहा. राजकुमारीला मध्यभागी घ्या. आपल्याला त्यांना 5 ते 10 मिनिटात हरवायचं आहे. ज्यावेळी त्या दिशेला एकही चंद्रवंशी नसल्याचं लक्षात येईल, त्यावेळी तिकडे गेलेले अरिष्टनेमीही आपल्यापर्यंत पोहोचतील. अरिष्टनेमींनी शिवाकडे पाहिले आणि आपल्या माना डोलवल्या. ते युद्धासाठी तयार झालेले सैनिक होते. युद्धकुशल होते. स्वच्छ विचार असलेला शांत नेता त्यांना हवा होता. शिव काय करत होता हे त्यांच्या चटकन लक्षात आले. त्यांनी शिवाने हुकूम दिल्याप्रमाणे 4-4च्या गटाने सतीभोवती कडे केले आणि ते पुढच्या आज्ञेची वाट पाहू लागले. आता खरा हल्ला सुरू झाला होता. त्या भुरकादारी आकृतीच्या नेतृत्वाखाली 40 चंद्रवंशी सैनिक झाडामागून बाहेर पडले. सूर्यवंशीच्या राजमिरवणुकीच्या दिशेने ते हळूहळू सरकत होते. शत्रू त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत अत्यल्प संख्या असलेले अरिष्टनेमी शांत राहिले. राजकुमारीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही निघून जाऊ, त्या भुरकाधारी आकृतीने सांगितले. आम्हाला अकारणच रक्तपात करायचा नाही. ब्रह्माच्या देवालयातील तोच विदूषक का? त्याचा पोशाख फारच विचित्र आहे, मात्र तो युद्ध उत्तम करतो. शिव म्हणाला, रक्तपात तर आम्हालाही अजिबात नको आहे. आम्हाला शांतपणे जाऊ द्या. आम्ही तुम्हाला मारणार नाही, हे आमचं वचन आहे. हे रानटी तरुणा, तू आपल्या मृत्यूला समोर पाहतो आहेस, तो भुरखाधारी शिवाला म्हणाला. त्याच्या आवाजापेक्षा त्याच्या हालचालीतूनच त्याचा संताप व्यक्त होत होता. त्याचा आवाज मात्र कमालीचा शांत होता. तपकिरी फेटा बांधलेला तो अधिकारी त्या भुरकाधाऱ्याकडे उतावीळपणे पाहत असल्याचे शिवाच्या लक्षात आले. त्याला झटपट हल्ला करून हे सारे लवकरात लवकर संपवायचे होते. त्याच्या बाबतीतील किताबांवरून, सैन्यातील दर्जावरून काही कलह होता का? मला आता तुझा जो चेहरा दिसतो आहे तो एखाद्या जत्रेतील मूर्ख मुखवटा आहे. तो लवकरच तुझ्या कीव वाटण्याजोग्या नरड्यावरून खाली खेचला जाऊन धुळीत मिळणार आहे. युद्धाच्या योजना धुळीला मिळवायच्या नसतात, हे तुझ्या त्या निर्बुद्ध सेनाधिकाऱ्यालाही सांग, शिवाने त्याला प्रत्युत्तर दिले. अरे, चहा माणूस तर चांगला दिसतो आहे, त्या बुरखाधारी आकृतीने मनातल्या मनात अंदाज बांधला. हे रानटी माणसा, हा अखेरचा इशारा आहे, त्या बुरखाधारी आकृतीने पुनरुच्चार केला. आता या क्षणीच तिला आमच्या ताब्यात दे. अचानक सतीच्या लक्षात काहीतरी आले, त्यामुळे सती रथाकडे धावली. ती म्हणाली, माते, पुढच्या लोखंडी चौकटीजवळ आणीबाणीच्या वेळी वाजविण्याचा तो नवीन शंख ठेवलेला आहे, तो जोराने वाजव. क्षणार्धात रथातून तातडीच्या मदतीसाठीचा शंखध्वनी वातावरणात घुमला. भभ्रव्य आणि त्यांच्या सैनिकांपर्यंत तो आवाज नक्कीच पोहोचला होता. ती भुरखाधारी आकृती मनातल्या मनात सरफडली, कारण त्याच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याच्याकडे आता त्याची मोहीम फतेह करण्यासाठी अत्यल्प वेळ होता. आता लवकरच इतर सूर्यवंशी परतणार होते. तो ओरडला, आक्रमण! अरिष्टनेमींनी आपल्या जागा घेतल्या होत्या. तयार रहा, शिव ओरडला. त्याची वाट पहा. तुम्हाला फक्त वेळ काढूपणा करायचा आहे. राजकुमारीला सुरक्षित ठेवा. आपले मित्र लवकरच परत येतील. चंद्रवंशी जवळ आल्यावर सतीने झटक्यात सैनिकांचे तेकडे तोडले आणि तिने त्या भुरकाधारी आकृतीवर हल्ला चढवला. सतीने आश्चर्यकारकरित्या चढवलेल्या हल्ल्यामुळे चंद्रवंशींच्या हल्ल्यांचा जोर कमी झाला. आता अरिष्टनेमींकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हिंस्र वाघासारखे ते चंद्रवंशींवर तुटून पडले. सतीच्या उजव्या बाजूने तिला संरक्षण देण्यासाठी शिव झटकन हल्ला.
विश्वधुम्न धोकादायकपणे तिच्या जवळ पोहोचला होता. आपल्या मार्गातून शिवाला दूर करण्यासाठी विश्वधुम्नाने हवेत उंच गिरकी घेतली, पण शिव झटकन डावीकडे सरकल्यामुळे विश्वधुम्नाचा तोल गेला. शिवाने सहजपणे त्याचा वार चुकवून त्याला सतीच्या डावीकडे ढकलून दिले. विश्वधुम्न आपल्या ढालीसह परतला होता. दरम्यानच्या काळात नंदी झटकन सतीच्या डावीकडे पोहोचला होता, त्यामुळे त्या बाजूने तिच्यावर हल्ला करू पाहणाऱ्या चंद्रवंशींना तो तोंड देत होता. दरम्यानच्या काळात सती त्या बुरखाधारी आकृतीवर हिंस्त्रपणे तुटून पडली होती. ती त्याच्यावर जबरदस्त वार करत होती. ती बुरखाधारी व्यक्ती बचावाच्या पवित्र्यात असल्याप्रमाणे दिसत होती. त्याला सती जिवंत हवी होती आणि तिला कुठेही जखम होऊ नये हे तो पाहत होता. शिवाने विश्वधुम्नाच्या खांद्यावर रानटीपणे वार केला होता. त्याला मागे ढकलून दिल्यावर तो स्पष्ट दिसू लागला होता. रागानेच विश्वधुम्नाने शिवाचा दुसरा हल्ला झेलण्यासाठी आपली ढाल पुढे केली. तलवार धरलेला आपला दुसरा हात त्याच वेळी त्याने चपळाईने वर उचलला आणि शिवाच्या शरीरावर वार केला. शिवाने आपली ढाल पुढे केली, पण त्याआधी वार झाला होता. विश्वधुम्नाचा वार शिवाच्या छातीला ताटून गेला होता. 2 पावले मागे सरकत शिवाने त्याच्या उजव्या बाजूला उडी मारली. शिवाने आपली तलवार हिंस्त्रपणे खाली घेतली. त्यावेळी विश्वधुम्नाने झटकन त्याचा वार चुकवण्यासाठी आपली ढाल समोर धरली. शिवाच्या या हालचालीमुळे विश्वधुम्न क्षणभर डगमगला. शिव एक उत्तम तलवारबाज असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्या दोघांत भीषण युद्ध झाले. नंदीने आधीच एका चंद्रवंशीला ठार मारले होते. कमरेखाली वार न करण्याच्या युद्धाचा नियम मोडून त्याने नंदीच्या मांडीवर वार केला होता. नंदीच्या अंगातून जोरदार रक्तस्राव होत होता, पण तिकडे दुर्लक्ष करून तो शत्रूशी निकराने लढत होता. त्याच्यावर डाव्या बाजूने हल्ला करणाऱ्या आणखी एका चंद्रवंशीलाही त्याने तत्काळ यमसदनाला धाडले होते. त्या चंद्रवंशीने नंदीच्या जखमी पायावरच आपल्या ढालीचा जोरदार तडाखा दिला होता, त्यामुळे तो अडखळून पडला होता. तो चंद्रवंशी आता नंदीला सहज ठार करण्यासाठी उभा राहिला. त्याने आपल्या दोन्ही हातात तलवार धरून हात वर केले. आता तो ती तलवार नंदीच्या शरीरात खुपसणार होता. तो मागच्या मागेच कोसळून पडल्याचे नंदीने पाहिले. त्याचे लक्ष शिवाकडे गेले. त्या चंद्रवंशीच्या पाठीत घुसलेला खंजीर शिवाने त्याच्या डाव्या हाताने फेकला होता हे त्याच्या लक्षात आले. उजव्या हाताने शिवाने विश्वधुम्नाचा हल्ला चुकवला होता. नंदी डगमगत्या पायांवर उभा राहिला तेव्हा शिव त्याच्या पाठीमागेच पोहोचला होता. त्याने पुन्हा नंदी समोर डाव्या हाताने आपली ढाल धरली होती. त्या बुरखाधारी व्यक्तीच्या लक्षात आले होते की त्यांना आता उशीर होत होता. इतर अरिष्ट नेहमी लवकरच परतले असते. त्याने सतीच्या पाठीमागच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. मागच्या बाजूने जाऊन तिच्या डोक्यावर प्रहार करून तिला बेशुद्ध करून तिला घेऊन जाण्याचा त्यांचा विचार होता, पण सती त्याच्याही पेक्षा चालाक होती. ती झटकन डावीकडे सरकली आणि तशीच वळून पुन्हा एकदा ती आपल्या शत्रूवर तुटून पडली. तिने आपल्या अंगवस्त्रातून खंजीर काढून डाव्या हातात घेतला आणि त्या बुरखाधारी आकृतीच्या ढेरपोटावर सपासप वार केले. तिने त्याच्या पोटावर जोरात वार केला. त्याच्या भुरक्यातून खंजीर आत घुसला, पण त्याच्या अंगावरच्या चिलखतामुळे तिच्या वाराचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि तेवढ्याच जोरात आरोळ्या ठोकत भब्रव्य आणि त्याचे इतर अरिष्ट नेहमी मदतीसाठी आपल्या सहकार्यांना येऊन मिळाली. एवढ्या मोठ्या संख्येने आलेले अरिष्ट नेहमी पाहून त्या बुरखाधारी आकृतीकडे इतर कोणताही पर्याय उरला नव्हता. त्याने त्याच्या सैनिकांना हार मानून पळून जाण्याची आज्ञा दिली. पुन्हा एकदा त्या चंद्रवंशींचा पाठलाग करणाऱ्या भब्रव्याला शिवाने थांबवले. त्यांना जाऊ दे भब्रव्य, शिव म्हणाला. आपल्याला त्यांना मारण्याच्या आणखीही संधी मिळतील. सध्या आपल्या समोरचे प्राथमिक उद्दिष्ट राजकुटुंबाचं रक्षण करणं हेच आहे. हा परदेशी तरुण ज्या शौर्याने आणि बुद्धीने लढला होता त्यामुळे भब्रव्य त्याच्याकडे कौतुकाने पाहत राहिला. त्याला त्याच्या निळ्या गळ्याविषयी काहीच माहिती नव्हती. त्याच्या शौर्याने तो दिपून गेला होता. तो विनम्रपणे मान हलवत म्हणाला, परदेशी तरुणा, तुझ्या बोलण्यात खरंच तथ्य आहे. भब्रव्याने अरिष्ट नेहमी सैनिकांना कडे करून उभे केले. त्याच्यातून त्याने जखमी सैनिकांना आत घेतले. मृतदेहांना स्पर्श केला गेला नाही. किमान 3 अरिष्ट नेहमी आणि 9 चंद्रवंशी यांचे मृतदेह त्या पठारावर पडले होते. त्यांच्यापैकी अखेरच्या चंद्रवंशीने आपल्याला झालेल्या भरमसाठ जखमा पाहून त्या यातनातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी स्वतःला ठार मारली. शत्रूच्या हातात सापडून आपल्या गुप्त बातम्या त्याला द्यायला लागण्यापेक्षा हुतात्मा पत्कारणे सैनिकांना नेहमीच अधिक चांगले वाटत होते. त्यानंतर त्याने बाहेरच्या कड्यातील अरिष्ट नेहमींना आपापल्या ढाली पुढे करून उभे राहण्यास सांगितले. बचावासाठी कुमत येईपर्यंत पुन्हा कोणी हल्ला केलास तर येणाऱ्या बाणांमुळे जखमा होऊ नयेत म्हणून त्याने त्यांना ही सावधगिरीची सूचना दिली होती.
अरे देवा, चिंतातूर झालेला दक्ष चित्कारला. त्याने सतीला घट्ट मिठीत घेतले होते. दुसऱ्या प्रहरातील चौथ्या तासाला बचावाची कुमत येऊन पोहोचली होती. तिच्यात 500 सैनिक होते. दक्ष, बृहस्पती आणि कणकला हेही त्यांच्या बरोबर आले होते. पार्वतेश्वराने धोक्याचा इशारा देऊनही ते तिघेही तिथे आले होते. आपल्या मिठीतून सतीला बाजूला करत दक्ष पुटपुटला, तुला जखम झाली नाही ना बाळा? झालीये का कुठे जखम? त्याच्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळलाच. मी ठीक आहे पिताजी, सती नम्रपणे म्हणाली. थोडेसे वार झाले आहेत, पण त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही. ती खूपच शूरपणे लढली, वीरिणी म्हणाली. तिची छाती अभिमानाने फुलून आली होती. हा एका आईचा दृष्टिकोन आहे असं मला वाटतं, सती म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर गांभीर्य होते. शिवाकडे वळून ती म्हणाली, आजचा दिवस शिवाचा आहे पिताजी. त्यानं चंद्रवंशीची खरी योजना ओळखली होती. त्या कठीण प्रसंगी त्यानं प्रत्येकाला योग्य प्रकारे आज्ञा दिल्या. फक्त त्यामुळेच आम्ही चंद्रवंशींचा हल्ला परतवून लावू शकलो. मला वाटतं ती खूपच मोठ्या मनाची आहे, शिव म्हणाला. अखेर तिच्यावर प्रभाव पडला होता तर? प्रभू, ती अजिबात हे मोठ्या मनानं म्हणत नाही. तुमची जादू पसरायला आधी सुरुवात झाली आहे. आपण एक दहशतवादी हल्ला परतवून लावला आहे. आमच्यासाठी ही गोष्ट केवढी महत्वाची आहे हे तुम्हाला माहिती नाही, दक्ष कृतज्ञतेने म्हणाला. पण हा दहशतवादी हल्ला नव्हता महाराज, शिव म्हणाला. हा राजकुमारीचं अपहरण करण्याचा प्रयत्न होता. अपहरण? त्या बुरखाधारी व्यक्तीला नक्कीच तिला जिवंत आणि सुखरूप न्यायचं होतं. बुरखाधारी व्यक्ती म्हणजे काय? तो एक नाग व्यक्ती होता महाराज, शिव म्हणाला. दक्षाच्या या चमत्कारी प्रतिक्रियेमुळे आश्चर्यचकित झालेला शिव पुढे म्हणाला, मी त्या माणसाला युद्ध करताना पाहिलं. तो अत्यंत निष्णात योद्धा आहे. त्याच्या हालचाली थोड्याफार मंद आहेत, पण त्याच वेळी कौशल्यपूर्णही आहेत. पण सतीबरोबर युद्ध करत असताना तो तिला इजा होऊ नये याची काळजीही घेत होता. दक्षाच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला होता. वीरिणी आपल्या पतीकडे भीती आणि संताप या मिश्र भावनांनी पाहत होती. त्या दोघांच्याही चेहऱ्यावरच्या भावनांमुळे शिवाला अस्वस्थ वाटू लागले. जणू काही तो त्यांच्या खाजगी कौटुंबिक प्रसंगात सहभागी झाला होता. पिताजी, सतीने काळजीने विचारले, तुम्ही ठीक आहात ना? दक्षाने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिव सतीकडे वळला आणि म्हणाला, कदाचित आपल्या कुटुंबियांशी तू एकांतात बोलणं अधिक रास्त ठरेल. तुझी हरकत नसेल तर मी नंदी आणि इतर सैनिक ठीक आहेत ना ते पाहून येतो. पार्वतेश्वर आपल्या सैनिकांमधून फिरत होता. त्याच्या जखमा स्वतः जातीने पाहत होता. त्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळाली आहे की नाही तेही तपासत होता. त्याच्या मागेच 2 पावलांवर भव्रव्यही त्याच्या पाठोपाठ चालत होता. नंदीचे रक्षण करताना शिवाने ज्या चंद्रवंशीला ठार केले होते त्याच्या जवळ पार्वतेश्वर आला. या माणसाच्या पाठीवर वार झाला आहे. होय महाराज, भव्रव्य मान झुकवत म्हणाला. हे कोणी केलं? युद्धाचे पवित्र नियम कोणी मोडले? महाराज, हे बहुधा त्या परदेशी व्यक्तीनं केलं असावं असं मला वाटतंय. तो सरदार नंदीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होता असं मला समजलंय. या चंद्रवंशीनं नंदीवर हल्ला केला होता. तो चंद्रवंशी स्वतःच युद्धाचे नियम पाळत नव्हता. त्यानं नंदीच्या कमरेखाली वार केले होते. पार्वतेश्वराने भव्रव्याकडे संतापाने पाहिले. भव्रव्य भीतीने थरथरू लागला. नियम हे नियमच असतात, तो गुरगुरला. तुमच्या शत्रूनं जरी ते पाळले नसतील तरीही ते आपण पाळायचेच असतात, तो म्हणाला. जा आणि मृतदेहांवर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार होत आहेत ना ते पहा. त्यात या चंद्रवंशीयांच्या मृतदेहांचाही समावेश आहेच, पार्वतेश्वर म्हणाला. पण महाराज, ते तर दहशतवादी आहेत. चकित झालेल्या भव्रव्याने शंका व्यक्त केली. ते दहशतवादी असतीलही, पार्वतेश्वर जोरात कोसळला. पण आपण तर सूर्यवंशी आहोत ना. आपण प्रभू रामाचे वंशज आहोत. काही अटी आणि नियम आपण आपल्या शत्रूंच्या बाबतीतही पाळतोच. चंद्रवंशीवरही योग्य प्रकारे अंत्यसंस्कार झालेच पाहिजे. समजतंय ना? होय महाराज. तू त्या परदेशी व्यक्तीला प्रभू असं का म्हणतोस? नंदीच्या शेजारीच पडलेल्या जखमी अरिष्ट नेमीने विचारले. नंदी आणि इतर जखमी सैनिकांसमवेत अर्धा तास घालवल्यानंतर शिव तिथून निघून गेला. त्या क्षणी त्या जखमी सैनिकांना जर कोणी पाहिले असते तर जेमतेम काही तासांपूर्वी शूरपणे लढणारे तेच ते सैनिक होते यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. ते एकमेकांशी आनंदाने बोलत होते, गमती मजमती करत होते. युद्धाच्या सुरुवातीला आपण कसे जेवत होतो वगैरे गप्पा मारत होते. क्षत्रियांच्या पद्धतीप्रमाणे मृत्यू समोर असतानाही हसत राहणारे हे माणसांचे लक्षण असते. कारण ते माझे प्रभू आहेत, नंदीने सरळपणे उत्तर दिले. पण तो तर परदेशी आहे. जातीची स्पष्ट खूण नसलेला तो परदेशी आहे, तो अरिष्ट नेमी म्हणाला.
तो शूर योद्धा आहे, या विषयी काहीच शंका नाही. पण मेलुहामध्ये असे कितीतरी शूर योद्धे आहेत, तोच एवढा खास का आहे आणि त्यानं एवढा प्रदीर्घ काळ राजकुटुंबाबरोबर का घालवला? मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही माझ्या मित्रा. योग्य वेळी तुला या प्रश्नाचं उत्तर मिळेलच, नंदी म्हणाला. भूतकाळात पडून अरिष्ट नेमीने त्याच्याकडे पाहिले. त्यानंतर आपली मान हलवून त्याने स्मित हास्य केले. तो सैनिक होता. तो त्याच क्षणाचा विचार करत होता. तेवढीच काळजी त्याला होती. मोठे प्रश्न त्याच्या मनात फार काळ टिकत नव्हते. काहीही झालं तरी तू शूर माणूस आहेस हे मला याविषयी सांगितलंच पाहिजे माझ्या मित्रा. तुला एवढी गंभीर जखम होऊनही तू किती शौर्यानं लढला होतास ते मी पाहिलं आहे. तुला शरणागती हा शब्दच माहीत नाही. तू माझा भ्राता असतास तर मला खूपच अभिमान वाटला असता. अरिष्ट नेमीकडून मिळालेली नंदीच्या शौर्याची ती मोठीच पावती होती. मेलुहाच्या लष्करात भ्राता यंत्रणा राबवली जात होती. सरदार पदाच्या दर्जापर्यंतच्या प्रत्येक सैनिकाला त्याच्याच दर्जातील एक सैनिक जोडीदार म्हणून मिळत असे. दोन भ्राता हे भावाभावांसारखे वागत असत. ते दोन सैनिक नेहमीच एकत्रितपणे लढत असत आणि एकमेकांची काळजी घेत असत. एकमेकांसाठी ते संपूर्ण जगाशीही लढू शकत असत. ते दोघे कधीही एकाच स्त्रीवर प्रेम करत नसत. सत्य कितीही कटू असले तरी ते एकमेकांना सांगितल्याशिवाय ते राहत नसत. अरिष्ट नेमी हे साम्राज्याचे श्रेष्ठ आणि उत्तम सैनिक होते. कोणत्याही अरिष्ट नेमीला त्याच्यासारखा सैनिक भ्राता म्हणून दिला जात असे. नंदीला माहिती होते की प्रत्यक्षात तो कधीही एखाद्या अरिष्ट नेमीचा भ्राता बनू शकला नसता. त्याला त्याच्या प्रभूबरोबर सातत्याने राहायचे होते. मात्र तरीही अरिष्ट नेमीने त्याला देऊ केलेला भ्रात्याचा बहुमान त्याच्या अंतःकरणात भिडला. त्याच्या डोळ्यांतून त्यामुळे अश्रू ओघळले. माझ्यामुळे डोळे पाणावू देऊ नकोस, दाटलेल्या कंठाने अरिष्ट नेमी त्याला म्हणाला. त्यावेळी गमतीशीरपणे त्याने आपले नाक मुरडले. नंदी जोरात हसला. त्याच वेळी त्या अरिष्ट नेमीने त्याच्या हातावर चापट मारली. माझ्या मित्रा, तुझं नाव काय आहे? नंदीने विचारले. कौस्तव, तो अरिष्ट नेमी म्हणाला. कधी ना कधी चंद्रावंशीयांच्या मुख्य लष्करासमवेत आपण दोघे मिळून एकत्रितपणे लढू आणि प्रभू रामाच्या कृपेने या सगळ्या हरामखोरांना आपण ठार मारू. अग्निदेवाच्या कृपेनं खरंच तसं होईल. तुम्ही नागलोकांचं मन किती जाणून घेऊ शकता यालाच खरं महत्व आहे, बृहस्पती म्हणाले. आपल्या शरीरावरील गंभीर जखमा स्वच्छ करून घेऊन शिव मलमपट्टी करून घेत होता. त्यावेळी बृहस्पती त्याला न्याहाळत होते. इतर सर्वत्र सैनिकांच्या जखमांवर मलमपट्ट्या झाल्यावरच आपल्यावर उपचार करावेत असा आग्रह शिवाने धरला होता. ठीक आहे, पण नाग लोक कसा विचार करू शकतील त्याचा अंदाज मी अचूक बांधू शकलो एवढं मात्र खरं. ते मला कसं काय शक्य झालं त्याचं स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही, शिव विचार करत म्हणाला. ते कसं घडू शकलं त्याचं स्पष्टीकरण मी देतो, बृहस्पती म्हणाले. खरंच कसं घडलं ते? कारण तू तो सर्वशक्तिमान मी आहेस ना. तुझं नावही घेता येणार नाही, बृहस्पती आपले डोळे मोठे करत आणि एखाद्या जादूगारासारखे आपले हात उंचावत म्हणाले आणि ते दोघेही हास्यरसात बुडून गेले. जोरात हसत असल्यामुळे शिव थोडासा मागे झुकला. लष्करी वैद्याने त्यावेळी त्याच्याकडे कठोरपणे रोखून पाहिले. शिवाने लगेच आपले हसू आवरले आणि तो जखमेवरची मलमपट्टी पाहत शांत बसला. त्या जखमेवर आयुर्वेदिक लेप लावला गेला होता. लिंबाच्या औषधी पानाने त्यांनी जखम झाकण्यात आली होती. त्यानंतर सुती कापडाने ती जखम बांधून टाकण्यात आली. हे परदेशी व्यक्ती, तुला दर दिवसाआड मलमपट्टी करून घ्यावी लागणार आहे, वैद्यांनी त्याला सांगितले. देवगिरीतील राजवैद्य तुझ्यासाठी हे करू शकतील. जखमा झालेल्या भागाला आठवडाभर पाणी लावू देऊ नको. या काळात सोमरसही पिऊ नकोस, कारण तू संपूर्ण स्नान करू शकणार नाहीस. नाही, त्याला सोमरसाची गरज नाही. वैद्य निघून गेल्यावर बृहस्पती पुन्हा एकदा विनोद करत म्हणाले. मात्र त्यांनी आपली मान काहीशा रागाने हलवली. पण पुन्हा एकदा शिव आणि बृहस्पती जोरजोरात हसू लागले. त्यानंतर शांत होत बृहस्पती म्हणाले, पण खरंच मी अत्यंत गंभीरपणे विचार करतो आहे की त्यांनी तुझ्यावर का हल्ला केला. तू तर कोणालाच त्रास दिलेला नाहीस. तो माझ्यावरचा हल्ला होता असं मला वाटत नाही. तो हल्ला सतीसाठी करण्यात आला होता, शिव म्हणाला. सतीसाठी का? ही गोष्ट तर आणखीनच गंभीर आहे. अगदी नेमकेपणानं सांगायचं झालं तर तो सतीसाठीही नव्हता. मला वाटतं राजकुटुंब हेच हल्लेखोरांचं लक्ष होतं. कदाचित प्रथम प्राधान्य सम्राटांना असावं, पण ते नसल्यामुळे राजकुटुंबाचं अपहरण करणं हाच त्यांचा हेतू होता. त्या व्यक्तींना ओलीस ठेवण्याचा त्यांचा विचार असावा. बृहस्पतींनी काहीच प्रतिसाद दिला नाही. ते काळजीत पडल्यासारखे दिसत होते. आपले हात नमस्कारासारखे घट्ट जुळवून त्यांनी आपल्या चेहऱ्याजवळ आणले आणि हनुवटीवर ते जुळलेले हात
एकवून ते दूरवर पाहत राहिले. ते गहर विचारात गळून गेले होते. शिवाने आपल्या खिशातून चिलीम बाहेर काढली. त्याने ती गांजाने काळजीपूर्वक भरली. बृहस्पती आपल्या मित्राकडे वळले. तो जे काही करत होता ते त्यांना आवडले नव्हते, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. मी याआधी तुला याबद्दल काहीही म्हटलं नव्हतं शिवा, आणि कदाचित मी आताही तुला याविषयी बोलणं कितपत योग्य आहे याविषयी माझ्या मनात शंका आहे, कारण तू एक मुक्त व्यक्ती आहेस. पण मी तुला माझा मित्र मानतो, त्यामुळेच तुला सत्य सांगणे हे माझं कर्तव्य आहे. कराचपामधील काही इजिप्तियन व्यापाऱ्यांना गांजाचं व्यसन असल्याचं मी पाहिलं आहे. ते तुझ्यासाठी चांगलं नाही, बृहस्पती म्हणाले. तू चुकतोयस माझ्या मित्रा, शिव त्यांचीच नक्कल करत म्हणाला. कदाचित हे जगातील सर्वाधिक उत्तम व्यसन असेल. शिवा, बहुधा तुला माहित नसेल, पण याचे अनेक दुष्परिणाम आहेत, आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे यामुळे तुझ्या स्मरणशक्तीवर परिणाम होईल. त्यामुळे आधीच गोष्टीतून काही ना काही निष्कर्ष काढण्याची किंवा माहिती मिळविण्याची तुझी क्षमता कमी होईल. बृहस्पती त्याला सावधगिरीचा इशारा देत म्हणाले. शिवाचा चेहरा अचानक एकदम गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावर खिन्न हसू पसरले. त्याने बृहस्पतींकडे पाहिले. माझ्या मित्रा, त्यासाठीच तर हे चांगलं आहे की ओढणाऱ्या कुठल्याही मूर्खाला कोणतीही गोष्ट कशी विसरून जावी याची काळजी करण्याची गरज उरत नाही. शिवाने चिलीम पेटविली आणि तिचा दीर्घ झुरका घेतला. त्यानंतर तो चिलीम ओढत राहिला. त्यानं एखादी गोष्ट कशी विसरली जाणार नाही याचीच काळजी करावी लागेल. बृहस्पतींनी शिवाकडे रोखून पाहिले. या वनस्पतीच्या आहारी जाण्याइतका असा कोणता भीषण भूतकाळ आपल्या मित्राने भोगला आहे याविषयी ते अंदाज बांधू लागले. तर मित्रांनो, प्रकरण क्रमांक 10 येथे संपूर्ण झाले आहे. पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी चॅनलवरील मेलुहाचे मृत्युंजय या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. धन्यवाद.